बोर्ड ऑफ ट्रस्टीची मीटिंग आहे ती मीटिंग 1 जुलै 2026 ला म्हणजे ज्याला सीबीटीची मीटिंग म्हटलं जातं, सीबीटीची मीटिंग ही 1 जुलै 2026 ला होणार आहे. परंतु त्या अगोदर एक एक्झिक्युटिव्ह कमिटीची मीटिंग होती, ज्या कमिटीमध्ये सीबीटी मध्ये जे मुद्दे ईपीएफओच्या कर्मचारी आणि पेन्शन धारकांसंदर्भात डिस्कस केले जाणार आहे किंवा ज्यावरती सोल्युशन काढलं जाणार आहे, काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जाणार आहेत, याचं डिस्कशन केलं जाणार आहे, असे मुद्दे हे एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये डिस्कस केले जातात. आणि त्यातील काही महत्वाचे मुद्दे, अतिशय महत्वाचे इम्पॉर्टंट जे मुद्दे आहेत तेच मुद्दे सीबीटीच्या मीटिंग मध्ये घेतले जातात किंवा त्याच मुद्द्यांना सीबीटीच्या मीटिंग मध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या मीटिंग मध्ये प्राधान्य दिलं जातं. आता 1 जुलै 2026 ला ही सीबीटीची मीटिंग असल्या कारणाने ईपीएस 95 पेन्शन धारकांमध्ये एक आतुरता निर्माण झालेली आहे की या तरी मीटिंग मध्ये आम्हाला कोणता तरी डिसिजन हा दिला जाईल आणि यामुळे ईपीएस 95 पेन्शन धारकांसाठी सातत्याने काम करणाऱ्या भारतीय मजदूर संघ ज्याला बीएमएस म्हटलं जातं आणि राष्ट्रीय संघर्ष समिती ज्याला एनएस म्हटलं जातं, या दोन्ही संघटना ज्या आहेत त्या संघटना या ईपीएस 95 पेन्शन धारकांची पेन्शन वाढीसाठी काम करत आहेत. आणि जेव्हापासून सीबीटीची म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या मीटिंगचं नोटिफिकेशन आलेलं आहे, ऑफिशियल नोटिफिकेशन ईपीएफओ कडून आलेलं आहे, तेव्हापासून त्यावेळी आपल्या चॅनलवरती मागच्या 4 दिवसांपूर्वी हे नोटिफिकेशन आलेलं आहे, त्यावेळी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पोस्ट केलेलाच आहे. परंतु महत्वाचं म्हणजे जेव्हापासून हे नोटिफिकेशन आलेलं आहे 1 जुलै 2026 ला सीबीटीची मीटिंग होणार आहे आणि त्या अगोदर एक जागृती सरकारकडे आपलं मागणं पोहोचावं, ईपीएफओ कडे आपलं जी हळहळ आहे ती पोहोचावी, या हिशोबाने एनएससी म्हणजेच राष्ट्रीय संघर्ष समितीने प्रत्येक ठिकाणी मेळावे घ्यायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघितलं तर मागच्या 3 ते 4 दिवसामध्ये गुजरात येथे जे की पंतप्रधानांचा बालेकिल्ला मानला जातो अशा गुजरात येथे माननीय कमांडर अशोक राऊत एनएससीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, यांनी एक मेळावा घेतला. या मेळाव्याला तुम्ही बघितलं तर जेवढा हॉल घेतला होता मेळाव्यासाठी त्या हॉलच्या बाहेरही तितकीच संख्या होती. इतके ईपीएस 95 पेन्शन धारक हे पंतप्रधानांच्या बालेकिल्ल्यामध्ये होते किंवा बाहेरून आलेले होते, परंतु जास्तीत जास्त गुजरात मधील सुद्धा होते. आणि महत्वाचं म्हणजे हा पंतप्रधानांचा एक बालेकिल्ला मानला जातो गुजरात हे, त्यामुळे तिथे एक मेळावा घेतला. त्यानंतर कमांडर अशोक राऊत त्यानंतर दुसरा मेळावा घेतला तो म्हणजे पुणे येथे मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये एक मंत्री उपस्थित होत्या, त्या म्हणजे भाजपच्या मेधाताई कुलकर्णी या उपस्थित होत्या. या उपस्थित असताना हा मेळावा पुणे येथे घेतला होता. त्या मेळाव्याची काही दृश्य आपण आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत, तुम्ही ती पाहिलीच असतील, पाहिली नसेल तर तुम्ही पाहू शकता. तर त्यावेळी एक ईपीएस 95 पेन्शन धारकांनी माईक समोर न जाता मेधाताई कुलकर्णी यांच्या समोर जाऊन आपली जी पेन्शन वाढीची मागणी आहे या संदर्भात हळहळ व्यक्त केली. पेन्शन धारकांनी आपलं मत स्पष्टपणे सांगितलं की आमची रोज 250 ते 300 लोक मरत आहेत, आम्ही दोघेच आहोत, आमचं उदरनिर्वाह जो आहे तो उदरनिर्वाह पेन्शन वरतीच चालू आहे. तर आमच्याकडे आता पेन्शन फक्त 1000 रुपये आहे, तर 1000 रुपये पेन्शन मध्ये आमचं काय येणार, अशा प्रकारची हळहळ सुद्धा एका पेन्शन धारकाने पुणे येथे मेधाताई कुलकर्णी यांच्या पुढे मांडलेली आहे. किंवा मांडण्याचं कारण म्हणजे मेधाताई कुलकर्णी ह्या सत्तेतल्या आहेत, म्हणजे त्या भाजपाच्या आहेत, त्यामुळे त्यांनी तेच औचित्य साधून त्यांना घेरा घातलेला आहे. त्यानंतर कमांडर अशोक राऊत यांनी सुद्धा आपल्या भाषणाच्या माध्यमातून मेधाताई कुलकर्णी यांना रिक्वेस्ट केलेली आहे की ईपीएस 95 पेन्शन धारकांची आमचे रोज 250 ते 300 पेन्शन धारक मृत्युमुखी पडत आहेत. काही पेन्शन धारकांना जगणं हरामी झालेलं आहे, कारण काही पेन्शन धारकांच्या घरामध्ये फक्त पेन्शनवरच उदरनिर्वाह चालतो, त्यांना कोणतंही दुसरं उदरनिर्वाहाचं साधन नाही. आणि 1000 रुपयाची पेन्शन म्हणजे आता सध्या बघितलं, आताच्या काळात जर बघितलं किंवा मागच्या काही वर्षापासून जशी 1000 रुपये पेन्शन लागू झाल्या, तर 1000 रुपये पेन्शन कधी लागू झाली, 2014 पासून लागू झालेले आहे. परंतु तिथून पुढे महागाई वाढतच जात आहे, परंतु पेन्शन काही वाढवली जात नाही. तुम्ही 2025 मध्ये जो पेन्शनचा आपल्या भारताचा रिपोर्ट होता, तो रिपोर्ट नुसार सर्व देशांमध्ये भारताचा खालून 2रा नंबर होता, तरी सुद्धा आपल्या मोदी सरकारने हा मुद्दा मनावरती घेतलेला नाही किंवा पेन्शन धारकांची पेन्शन ही
वाढवलेली नाही आणि म्हणूनच हे मेळावे आता सीबीडीच्या मीटिंग मध्ये ईपीएफओचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचं निरसन केलं जातं आणि ईपीएफओ अंतर्गत येणारे असतात ते ईपीएस 95 पेन्शन धारक यांचा सुद्धा त्यामध्ये समावेश होतो आणि जास्तीत जास्त मुद्दे आहेत ते खरं तर ईपीएस 95 पेन्शन धारकांचेच आहेत. कारण त्यांचा महत्वाचा एक मुद्दा आहे तो म्हणजे सॅलरी लिमिट हे वाढवून 15,000 सध्या आहे 15,000वरून 20 ते 25,000 करावं ही सुद्धा मागणी केलेली आहे. त्यानंतर दुसरी मागणी केलेली आहे आमची पेन्शन 7,500 रुपये करा ही सुद्धा मागणी केलेली आहे. शिवाय फॅमिली ऍड करा ही सुद्धा मागणी केलेली आहे. मेडिकल कन्सेशनची मागणी केलेली आहे. त्याचबरोबर जशी महागाई वाढेल तसा महागाई भत्ता सुद्धा वाढवा किंवा पेन्शन मध्ये महागाई भत्ता ऍड करा अशी सुद्धा 3 ते 4 मागण्या या केलेल्या आहेत आणि त्याच मागण्या पुणे येथे सुद्धा माननीय कमांडर अशोक राऊत यांनी मेधाताई कुलकर्णी यांच्या पुढे सुद्धा केलेल्या आहेत. त्यानंतर मेधाताई कुलकर्णी यांनी सुद्धा एक छोटस आपलं मनोगत व्यक्त करत त्यांनी सांगितलं की त्यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे की ईपीएस 95 पेन्शन धारकांचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे ऐकून त्या सुद्धा भावूक झाल्या होत्या परंतु त्यांनी पॉझिटिव्ह रिप्लाय दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की तुमचा जो मुद्दा आहे तो मुद्दा लवकरच मी पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला पॉझिटिव्ह रिप्लाय देण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे असं सुद्धा माननीय भाजपच्या ज्या नेत्या आहेत त्या मेधाताई कुलकर्णी यांनी सुद्धा पॉझिटिव्ह रिप्लाय हा दिलेला आहे. तर सीबीडीच्या मीटिंग अगोदर झाले ही परिस्थिती घडत पाहिजे. 700 रुपयामध्ये आज काहीच येत नाही. एक वेळचं जेवण पाहिजे. त्यामुळे माझा नक्कीच हा विचार आहे की या सगळ्या व्यक्तींच्या बरोबर आणि मुद्दा एकदा मला पडला तो कोण सांगताय काय सांगताय कोणी म्हणला बोलायचं आहे मुद्दा काय आहे मुद्दा बोलायचा आहे मुद्दा मला पटलाय मुद्दा सरकारला पटलाय मला वाटतं काहीच नाही पण आमचे जे वरिष्ठ आहेत ते अतिशय संवेदनशील अतिशय आणि मला स्वतः निश्चितपणे सांगितलेलं आहे की सरकार इस मुद्दे के प्रति बहुत संवेदनशील है. थोड़े दिवस आहे हा निर्णय या दोन महत्वाच्या अपडेट किंवा दोन महत्वाचे मेळावे आहेत. बाकी जी सीबीडीची मीटिंग होणार आहे ती 1 तारखेला होणार आहे. त्या अगोदर दुसरीकडे सुद्धा काही ठिकाणी मेळावे घेण्याचा किंवा काही मंत्र्यांना भेटण्याचा प्लॅन सुद्धा एनएसयूएस किंवा भारतीय मजदूर संघ करत आहे. त्यावेळी जेव्हा असं काही होईल म्हणजे असं काही अपडेट येतील मेळावा किंवा काही अपडेट येतील ईपीएस 95 पेन्शन धारकांच्या त्या अपडेटचं सर्व जे माहिती आहे त्या आपल्या चॅनलवरती पोस्ट केली जाणार आहे. त्यामुळे चॅनलवर जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे तुम्हाला जे अपडेट येणार आहे ते सर्वात पहिल्यांदा मिळणार आहे. तर तुमचं यावरती काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त ईपीएस 95 पेन्शन धारकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.